एवढूशा लेकराला एवढं बोलणं कुठून येते तर माहीत नाही. पहा ना, आता आज सकाळपासूनच एवढा पाऊस चालू होता आणि चिकूला शाळेत जाऊ नको म्हटलं तर उलट मलाच म्हणते की घर राहून तरी काय करू म्हणून. आता त्याला शाळेत जायचंच होतं तर पटकन त्याची तयारी वगैरे करून त्याला शाळेत पाठवून दिलं. त्यानंतर यांना काही घरी गमतच नाही म्हणे, कारण 2-3 दिवसापासून पावसाच्याने हे घरीच होते. आता यांना गमतच नाही म्हटलं तर चला म्हटलं माझ्या मामाकडे जाऊन येऊ, कारण खूप दिवस झाले होते त्यांची भेट पण नव्हती झाली. आणि तिथे जाण्याचं कारण म्हणजे त्याच गावामध्ये माझी मावशी वगैरे राहते आणि माझ्या मावस बहिणीची डिलिव्हरी पण झाली होती, ती पण तिथेच होती. आता खूप दिवसांपासून तिला पण भेटायची इच्छा होती, पण माझं जाणं काही जुळूनच नव्हतं राहिलं आणि आज हे घरीच होते तर चला म्हटलं आज भेटूनच येऊ. नंतर आम्ही रेडी वगैरे होऊन मामाकडे गेलो. तिथे थोडा वेळ बसलो, चहा वगैरे घेतला आणि मावशीकडे गेलो. तिथे गेल्यानंतर माझ्या बहिणीच्या छोट्याशा बेबीला घेतलं आणि त्याला सोडायची अजिबात इच्छाच नव्हती होत. पाहता पाहता कधी वेळ निघून गेला तर माहीतच नाही पडलं. त्याच्यानंतर आम्हाला पावसातच निघायला लागलं, कारण चिकू यायची वेळ झाली होती आणि घरी कोणीच नव्हतं. चाबी पण आम्ही सोबतच घेऊन आलो होतं. तर चला मग आपणही भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.